तर पंढरीचा विठुराया म्हणजे अवघ्या मराठी मनाचं श्रद्धास्थान। त्याचं रूप प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे भावत असतं। वारी आणि मी या आमच्या विशेष कार्यक्रमात वारी आणि पांडुरंगाविषयी विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। आज कॅलिग्राफीमधून पहिल्यांदाच विठ्ठल साकारताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगतायत सुलेखनकार अच्युत पालव। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, असं म्हणत वारकरी पंढरीला निघालेले आहेत। वारीचा अनुभव छान असतो। आम्ही लहानपणी पंढरपूरला नाही गेलो, पण लालबागला असताना वडळ्याच्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत जायचं आणि तिथून परत मागे फिरायचं, पण विठ्ठलाला कधी भेटलो नव्हतो। आणि हा योग मला वाटतं काही वर्षानंतर आला। ती भावना मनात होती, ती आनंद मनात होता। विठ्ठल कोण आहे, कसा आहे, कसा दिसतो, हे कुठेतरी बघायची इच्छा होती, पण त्या गर्दीमुळे सगळ्याच शक्य होत नव्हतं। पण एक दिवस असा आला की विठ्ठलाच्या पायाशी डोकं ठेवायची वेळ आली। लातूरला मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे का? मी बोललो अरे वा, याच्यासारखा दुसरा आनंद कुठलाच नाही। वारी जस्ट संपली होती, सगळं जसाच्या तसा लोकांचा म्हणजे जनसमुदाय होता आणि अशा वेळेमध्ये तिथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन करायला मिळतं। बडवे आले, त्या बडव्याने मला कॉलरला पकडलं माझ्या आणि थेट मला विठ्ठलाच्या पायाशी नेऊन ठेवलं। मला 2 मिनटं काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय। ते साक्षात ज्या माऊलीची आपण वाट बघतो, ज्या माऊलीचं दर्शन घडणार होतं, हे आपल्याला आज अचानक असं घडणार आहे। आणि जेव्हा मान वर करली अशी, तेव्हा बघितलं तर विठ्ठल असं विठेवर कडेवर हात ठेवून असा उभा आहे। मी त्यांना म्हटलं मला 2 मिनटं द्या फक्त। जो मी विठ्ठल पाहिलं आहे, जे मला दिसलं आहे, जे रूप दिसलं आहे विठ्ठलाचं, ते अख्खं रूप मला कॅलिग्राफीत मला मांडू द्या। मला जसा विठ्ठल दिसला तसा अक्षररूपी विठ्ठल मी तो मांडला आणि आज उभा विठ्ठल जो दिसतो तो माझा आहे। मला असं वाटतं की ही जी भावना होती, जे आपल्याला दिसतं ते आपण आपल्या कलेतनं मांडावं, याच्यासारखा दुसरा आनंद नसतो असं मला वाटतं।